नमस्कार मित्रांनो, मी अँकर निवेदक किरण शिंदे. तुम्हा सर्वांना माहिती आहे की सध्या 1 ते 1.5 महिने लग्नाचे बरेच मुहूर्त आहेत, बरेच लग्न समारंभ होत आहेत आणि ह्या लग्न समारंभात मी बरेच जागी निवेदन केलंय. पण एक वेगळाच अनुभव मला ह्या 1 ते 1.5 महिन्यात आला आहे लग्न समारंभात, विशेषतः आपल्या मराठी माणसांबद्दल. तो अनुभव सांगण्याआधी मला विनंती आहे की आपण हा ऑडिओ नक्की ऐकावा. वगैरे अच्छा, पण मग ते समोरचे जे कोण आहेत ते नॉर्थ साइड आहे. ते बनी आहेत. हो. अच्छा, ठीक आहे. हम्म. मग सांगा ना, मग कुठल्या भाषेत करायचं आपल्याला? आपल्याला हिंदीच ना. हिंदीच का? मराठी मग अजिबात नको? अजिबात नको, त्यांना समजणार नाहीत ना मग ते. आणि मग आपली लोक आहेत ती मॅडम. त्यांना तर हिंदी समजतं. हा, पण मग काही आपल्या लोकांसाठी मराठी अजिबात नको थोडंफार पण? थोडंफार समजेल असं दोघांनाही, कारण का एकदम त्यांना पण लेफ्ट आउट नाही फील झालं पाहिजे. नाही, आपण दोन्ही भाषा वापरल्या असं मला असं पटतं. नाही तर मग एकदमच असं वाटेल की आपण त्यांच्या बाजूनेच करतोय ना, हिंदी मराठी काहीच होत नाही. तुम्ही सांगा, चालेल, मग तसं करू. तुम्हाला काय चालेल. पटतंय? की तुमच्या लोकांना सगळ्यांना कम्फर्टेबल असेल हिंदी तर हिंदी, तुम्ही बोलाल तसं. हा, थोडंफार मध्ये मध्ये आपण करू शकतो. तर नक्कीच तुम्ही ऑडिओ ऐकला असेल. तर गेल्या मी बरेच अशी लग्न करतोय आणि सध्या लग्न अशी होत आहेत की मोस्टली लव्ह मॅरेज. नवीन पिढी आहे, तरुण पिढी आहे, त्यामुळे कसं कोण मराठी तर कोण अमराठी, म्हणजे नॉर्थ किंवा मराठी, पंजाबी, मराठी, गुजराती अशी सगळी लग्न होत आहेत बरीच. पण प्रॉब्लेम कुठे येत आहे की जेव्हा दोन परिवार एकत्र येतात, ते लोक आहेत जे अमराठी आहेत, ते आपली भाषा, आपली संस्कृती चांगल्या प्रकारे जपत आहेत. प्रॉब्लेम येतो की आपली मराठी माणसं, जेव्हा मी लग्नासाठी जेव्हा त्यांच्याशी बोलणं होतं, ते म्हणतात की मराठी नको. मी म्हटलं का? की उनको मराठी समजता नहीं है. ठीक आहे, उनको नाही समजता, मग आपल्या मराठी माणसांचं काय? मी त्यांना हे विचारतो. तर नाही, आपली मराठी माणसं ऍडजस्ट करतील, तुम्ही फक्त एक मराठीचा टच द्या. म्हणजे माझी भाषा फक्त टच देण्यापुरतीच मर्यादित आहे का? माझ्या भाषेला, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, तरी पण मराठीची गळचेपी सगळीकडेच का? प्रत्येक समारंभात काही विचारलं, गाणी वाजवायची म्हटलं, नाही नाही मराठी गाणी नको, हिंदी वाजवा, गुजराती. मला का कळत नाही मराठीचा एवढा द्वेष काय? आज बरेच परप्रांतीय येऊन इथे राहतात वगैरे सगळे, आणि मी बरीच लग्नही त्यांची करतो, गुजराती, मारवाडी, सगळ्या भाषेतले मी लग्न करतो, त्यांचे निवेदन करतो. पण मी त्यांच्या भाषेचा मान ठेवतो, मी त्यांची संस्कृती जपतो. मग आमच्याही अपेक्षा आहे की तुम्हीही तेवढंच आमच्या भाषेला मान दिला पाहिजे, अपेक्षा आमच्या थोड्याफार जपल्या पाहिजेत. आमची मराठीच माणसं कुठेतरी, मला वाटतं कधीतरी असं वाटतं की आमच्या भाषेची गळचेपी करतात. मला मान्य आहे की त्या लोकांना मराठी तेवढी कळत नाही. मग माझ्या येणाऱ्या ज्या समारंभात मराठी पाहुणे आहेत त्यांचं काय? गावाखेड्यावरून येतात लोक, त्यांना नाही हिंदी कळत, त्यांच्यासाठी मराठी भाषा बोलली नाही पाहिजे. मी त्यांना ठणकावून सांगतो की जेवढं मराठी करेल तेवढंच हिंदी करेल, जितना मैं हिंदी करूंगा उतना ही मराठी करूंगा. मला माझ्या भाषेचा गर्व आहे. पण कुठेतरी मला असं वाटतं की आपल्या ह्या मराठी माणसांनी थोडं आता काळजी घेतली पाहिजे की कुठे तुमच्या आजूबाजूला अशी घटना घडते की म्हणजे समारंभात सुद्धा मराठी बोलणं टाळतायत, तिथे आवाज उचलला पाहिजे. ते येणारी जी पुढची पिढी आहे, मला वाटत नाही आपल्या ह्या लग्न समारंभात, कुठल्याही समारंभात मराठी बोलली जाईल. मला विनंती आहे सगळ्या मराठी बांधवांना की कृपा करून आपण असं लक्ष द्या की कुठेही काही असं तुम्हाला घटना घडली तर त्याच्यावर बोला तुम्ही. आज नाही बोललं तर पुढे काय होईल सांगता येत नाही. म्हणून मला विनंती आहे की जर लव्ह मॅरेज किंवा अशा गोष्टी होत आहेत तर तेवढाच सन्मान माझ्या मराठीला मिळावा, ही मनापासून माझी इच्छा आहे. धन्यवाद.